ओके. स्क्रीन दिसते सगळ्यांना? स्क्रीन दिसते का? निहार, हो परितोष? सर. ओके. चालू. आज आपण काय बघणार होतो? 10वीचा कोऑर्डिनेट दिसते. जॉमेट्री, निर्देशक भूमिती. बोल, काय बोलतोय निहार? ओके. त्याच्या अगोदर आपण काय बघूया, तर इथे बघा मी एक काय काढलेलं आहे सांगा, लाईन काढलेली आहे. मग त्याच्यावर काय केलं, झिरो नाही मी दाखवलेलं काय आहे. म्हणते. हॅलो, काय म्हणतो? काय म्हणतो निहार? आवाज येतोय रे परितोष? परितोष, आवाज येतोय माझा? हो सर येतोय. ओके. तर इथे एक मी लाईन काढलेली आहे आणि तुम्हाला सांगितलं की मला काय करायचंय, समजा आरओ मधलं डिस्टन्स काढायचं आहे. तर किती सांगणार तुम्ही? आरओ मधलं डिस्टन्स काय करतो आपण, तर जनरली जो मोठा नंबर असतो त्याच्यातनं छोटा नंबर वजा करतो. म्हणजे काय मिळणार सांगा, 4-0 म्हणजे 4 मिळणार आहे. आता आपल्याला डिस्टन्स बिटवीन काय सांगितलं सांगा, पीओ सांगितलं. तर आपण काय करणार आहे, समजा पीओ मधलं डिस्टन्स फाइंड आउट करायला सांगितलं, तर आपण काय करतो, मोठा जो नंबर असतो त्याच्यातनं छोटा नंबर वजा करतो. पण वजा करताना लक्षात घ्यायचं मायनस आणि -1, कारण याचा कोऑर्डिनेट -1 आहे. डिस्टन्स काय होणार सांगा, 1 होणार. ओके. किंवा आपल्याला समजा पी आणि क्यू मधलं डिस्टन्स काढायला सांगितलं. आता पी आणि क्यू मधलं डिस्टन्स काढताना मोठा नंबर आहे तो -1 आहे. मग तो पहिल्यांदा घेतो आपण, -5. ओके. याचा कोऑर्डिनेट आहे तो -5. ओके. म्हणजे काय होणार सांगा, इथे जर बघितलं तर -1 + 5. त्याच्यातलं डिस्टन्स किती आलं सांगा, 4 काढतो. जर आपल्याला असं काढायचं असेल, म्हणजे नंबर लाईन दिलेली आहे आणि त्याच्यावर वेगवेगळे पॉईंट्स दाखवलेले आहेत, तर आपण अशा प्रकारे डिस्टन्स काय काढत असतो, काढत असतो. हे झालं सांगा बेसिक झालं. आता आपण काय बघणार आहोत, तर ऍक्सिस बघणार आहोत. समजा मी काय करतो, एक्स ऍक्सिस काढतो आणि वाय ऍक्सिस काढतो. याच्याबद्दल सुद्धा आपण परत एकदा बेसिक बघूया सगळं. समजा हा आपला एक्स ऍक्सिस झाला आणि हा आपला वाय ऍक्सिस झाला. हा समजा वाय झाला, हा एक्स झाला, वाय डॅश एक्स डॅश या साईडला. आणि इथे जर 0 असेल तर इथे आपलं सगळं काय मिळतं सांगा, आपल्याला पॉझिटिव्ह मिळतं. आणि या साईडला आपल्याला काय मिळत असतात, निगेटिव्ह मिळत असतात. ओके. इथे मी समजा 1, 2 लिहिलं. या साईडला मी काय लिहिणार, -1, -2 वगैरे लिहितो. तसंच वाय ऍक्सिस वर काय असतं, आपण काय लिहित असतो, 1, 2 लिहित असतो पॉझिटिव्ह, आणि इथे आपण निगेटिव्ह लिहितो. हे सगळ्यांना माहित आहे. ओके. एखादा पॉईंट आपल्याला दिला, समजा पी इक्वल टू -3, -4 दिला, तर जनरली काय असणार सांगा, दोन्ही जेव्हा निगेटिव्ह असतात तेव्हा ह्याला आपण थर्ड क्वाड्रंट म्हणतो, त्याच्यामध्ये असणार. कारण दोन्ही एक्स आणि वाय काय असतात, त्याच्यामध्ये निगेटिव्ह असतात किंवा वजा चिन्ह असतं बघा त्याच्यासमोर, तेव्हा आपण काय म्हणतो, थर्ड. किंवा समजा तुम्हाला एखादा पॉईंट दिला 1, -5 दिला. 1, -5 दिला म्हणजे काय आलं सांगा, एक्स पॉझिटिव्ह पाहिजे आणि वाय निगेटिव्ह पाहिजे. आपल्याला काय मिळणार सांगा, तो फोर्थ क्वाड्रंट मध्ये असणार. आणि इथे काय असतं, एक्स पॉझिटिव्ह असतं आणि वाय काय असतं, निगेटिव्ह. कुठे पॉईंट आहे तो आपल्याला फाइंड आउट पहिल्यांदा करता यायला पाहिजे. तर आता आपण डिस्टन्स बघणार आहोत. डिस्टन्ससाठी आपण वेगवेगळ्या 4 कंडिशन मध्ये बघणार आहोत डिस्टन्स कसं काढायचं ते. तर पहिलं आपण काय केलं, एक्स अक्षावरील 2 बिंदूतील अंतर. समजा आपल्याला काय दिले समजा, की हा आपला वाय कोऑर्डिनेट झाला आणि हा आपला एक्स कोऑर्डिनेट झाला. एक्स ऍक्सिस झाला, कोऑर्डिनेट नाही, ऍक्सिस झाला. एक्स आणि वाय ऍक्सिस. समजा हा एक्स आहे, हा वाय आहे. ओके. आणि आपल्याला काय दिलंय, समजा 2 पॉईंट दिलेले आहेत. हा ए दिलाय आणि हा समजा बी दिला. आणि याच्यामधलं फाइंड आउट आपल्याला काय करायचं, डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. समजा याचे कोऑर्डिनेट आपण कन्सिडर करूया x1. वाय कोऑर्डिनेट कायम काय असतो समजा, 0 असतो. एक्स ऍक्सिसवर वाय कोऑर्डिनेट त्याचा काय असतो समजा, 0 असतो. आणि दुसरा पॉईंट आहे तो समजा x2, वाय कोऑर्डिनेट याचा पण काय असणार समजा, 0 असणार. ह्या दोघांचे जर बघितले तर वाय कोऑर्डिनेट काय 0 झाले. म्हणजे हे आपण कम्पेअर काय करू शकतो, तर याच्याशीच कम्पेअर करू शकतो. लाईन आहे आपली, हा त्याच्या 2 पॉईंट वरची आपल्याला काय करायचं, डिस्टन्स काढायचं आहे. तर डायरेक्टली आपण काय करणार समजा, x2 - x1. x2 काय मोठा आहे त्यामुळे 0, वाय कोऑर्डिनेट 0 असल्यामुळे आपण हे कन्सिडर करणार नाही. त्यामुळे डिस्टन्स आपल्याला एक्स ऍक्सिस वरच्या एखाद्या पॉईंटचं काढायला सांगितलं. 2 पॉईंट्स आहेत एक्स ऍक्सिस वर, त्याच्यामधलं डिस्टन्स काढायचं असेल तर वाय कोऑर्डिनेट त्याचं 0 असणार आहे. त्यामुळे आपण काय करणार आहे, तर एक्स कोऑर्डिनेट काय करणार आहे, त्याचं सबट्रॅक्शन करणार आहे. मोठ्या मधून छोटा काय करणार आहे,
सबट्रॅक्ट करणार आहे. सेम आपण काय करतो तर वाय ऍक्सिस साठी करतो. एक 2 पॉईंट समजा आपल्याला दिलेले आहे. आपला वाय झाला, हा एक्स झाला. पॉईंट आपल्याला असे दिलेत की हा ए आहे आणि हा बी आहे. हे कायम लक्षात ठेवायचं, जेव्हा एखादा पॉईंट जेव्हा वाय ऍक्सिस वर असतो तेव्हा त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 असतो. हा y2 झाला आणि हा y1 झाला. तर आपण काय वापरतो रेग्युलर, जसं आपण मेथडॉलॉजी एक्स कोऑर्डिनेट त्याचा 0 आहे, तेव्हा आपण डायरेक्टली काय करू शकतो y2 मायनस y1 घेऊ शकतो. म्हणजे जेव्हा एखादे पॉईंट, 2 पॉईंट्स काय असतात वाय ऍक्सिस वर असतात तेव्हा डायरेक्टली आपण हे करू. इथे एक लक्षात घ्यायचं, y2 हा ग्रेटर दॅन y1 आहे. इथे पण काय सांगा x2 हा ग्रेटर दॅन x1 आहे. आपण फर्स्ट याच्यामध्ये बघितलं की मोठ्यातनं छोटा काय करायचं असतं, वजा करायचं असतं. ओके, तर हे झालं. काय झालं सांगा, एक्स ऍक्सिस वर आणि वाय ऍक्सिस वर जर बिंदू असतील. तिसरी कंडिशन आपण बघणार आहोत की समजा आपल्याला काय दिलं सांगा, हे आपला वाय ऍक्सिस झाला, हा आपला एक्स ऍक्सिस झाला, वाय एक्स. 2 पॉईंट दिलेले आहे आणि ते समजा आपल्याला हा एक ए पॉईंट आहे आणि बी पॉईंट आहे. ओके, तर हा आपला ए झाला आणि हा बी झाला. आणि ते 2 पॉईंट काय आहेत सांगा, जर आपण जोडले तर ते काय होतं, समांतर म्हणजे पॅरलर टू एक्स ऍक्सिस आहे. ओके, ते पॅरलर टू काय सांगा एक्स ऍक्सिस आहे. मग मी काय करतो बघा, इकडनं एक परपेंडिक्युलर टाकतो, लंब टाकतो, इकडनं एक लंब टाकतो. ओके, म्हणजे आपल्याला जे 2 पॉईंट आता समजा मिळाले, सी आणि डी मिळाले. समजा आपल्याला माहित आहे की सी आणि डी, सी डी आणि ए बी हे दोन्ही पॅरलर लाईन्स आहेत, त्यामुळे त्याच्यातल्या दोघांमधलं डिस्टन्स पण काय असणार आहे, सेम असणार. म्हणजे आपल्याला सी डी इज इक्वल टू काय असणार आहे, ए बी असणार. आता ह्याचे कोऑर्डिनेट मी समजा कन्सिडर केलं x2 0, कारण y कोऑर्डिनेटचा 0 असणार आहे आणि याचा काय असणार सांगा, x1 0 असणार आहे. सीडीचं जर डिस्टन्स फाइंड आउट करायचं, सीडी मधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं, तर आपण काय करतो, x2 मायनस x1 करतो. हे डिस्टन्स झालं. आणि तेवढंच डिस्टन्स आपलं याचं असणार, त्याचं पण काय असणार सांगा, y कोऑर्डिनेट सेम असणार आहे. इकडे जर समजा आपण x1 y1 मानलं तर इथे पण काय असणार सांगा, x2 y1 असणार. y कोऑर्डिनेट सेम असणार. ही जर आपण समजा इकडनं एखादी स्ट्रेट लाईन काढली असेल तर या दोघांचे हे एकाच मधनं पास होत आहेत बघा, त्यामुळे ह्याचा वाय कोऑर्डिनेट सेम असणार आहे. त्यामुळे आपण काय कन्सिडर करू शकतो, कन्सिडर नाही म्हणजे सीडी इक्वल टू ए बी असणार आहे. त्यामुळे आपण काय काढलं सांगा, सीडीचं डिस्टन्स काढलं, ते डिस्टन्स एबीचं असणार, कारण दोघांमध्ये काय वाय कोऑर्डिनेट इथे सेम आहे बघा, इथे पण सेम आहे, 0 0 आहे, इथे y1 y1 आहे. त्यामुळे आपण काय लिहू शकतो, डायरेक्टली लिहू शकतो, एखादी लाईन जर काय असेल सांगा एक्स ऍक्सिसला पॅरलर असेल तर एक्स ऍक्सिस डायरेक्टली काय करायचं, x2 मायनस x1 करायचं, मोठ्यातनं छोटा नंबर काय करायचा, वजा करायचा. सेम आपण इथे करू शकतो. समजा एखादी लाईन समजा काय असेल, समजा 2 पॉईंट आहेत, ते ए आणि बी आपल्याला पॉईंट दिलेला आहे, आणि ती लाईन जर दोन पॉईंट आपण जोडले तर ती लाईन समजा कशाला पॅरलर होते सांगा, तर वाय ऍक्सिसला पॅरलर होते. वाय ऍक्सिसला पॅरलर होत असेल तर आपण काय करणार आहे, इकडनं 2 लंब टाकतो, परपेंडिक्युलर टाकतो इकडनं. आता आपल्याला माहित आहे, जेव्हा एखादी पॉईंट काय असतात सांगा वाय ऍक्सिस वर असतात तेव्हा एक्स कोऑर्डिनेट त्याचं 0 असतं. मी समजा इथे असं लिहू शकतो 0, y2 आणि इथे काय लिहिणार 0, y1. ओके, आणि याची कोऑर्डिनेट काय होणार सांगा, हा समजा आपण एक्स कन्सिडर केला, x1 कन्सिडर किंवा एक्स कन्सिडर केला, तर x1 y2 होणार आणि याची कोऑर्डिनेट काय होणार सांगा, x1 y1. आता इथे पण बघितलं तर काय झालं सांगा, x1 कॉमन आहे आणि ए बी पॅरलर टू समजा इथे सीडी लिहिलं तर ए बी इज इक्वल टू सीडी असणार. पण सीडीचा आपण कसं काढू शकतो, तर y2 मायनस y1. हे डिस्टन्स काय असणार आहे सांगा, एबीचा असणार आहे. म्हणजे जेव्हा काय असतं सांगा, लाईन्स एक्स ऍक्सिसला पॅरलर असतात किंवा वाय ऍक्सिसला पॅरलर असतात, तेव्हा आपण काय करतो, त्यांची कोऑर्डिनेट काय करत असतो, सबट्रॅक्ट करत असतो, x2 मायनस x1 करत असतो. वाय ऍक्सिसला करत असेल तर पॅरलर असेल, समांतर असेल तर y2 मायनस y1 करत असतो. क्लिअर? त्याच्यामध्ये काही डाऊट्स असता का माने, सिंपल आहे एकदम. ओके,
तर नेक्स्ट बघूया आपण. तर आता आपल्याला जे दिलंय की लाईन 2 पॉईंट दिलेले आहे, ए आणि बी दिलेले आहे. पण हे काय नाही सांगा, एक्स ऍक्सिसला पण पॅरलल नाहीये आणि वाय ऍक्सिसला पण पॅरलल नाही. मग मी काय करतो, थोडस याच्यामध्ये इथे समजा मी काय करतो, ए बी वरनं एक लंब टाकतो आणि तसंच काय करतो, ही ए वरनं मी लंब टाकतो इथे आणि ती पुढे वाढवतो. ओके, म्हणजे आपल्याला काय झालं सांगा, इथे मी एक पॉईंट मिळतो, त्या पॉईंटला नाव देतो मी सी नाव देतो. ओके, आता इथे आपल्याला जो मिळणार आहे तो आपला काय असणार सांगा, राईट अँगल असणार आहे. राईट अँगल म्हणजे आपण पायथागोरस थेरम वगैरे वापरू शकतो. आपण पाहिजे तरी ते कोऑर्डिनेट याचे घेऊया, x1 y1 आणि याचे घेऊया x2 y2. याचे कोऑर्डिनेट झाले. आता आपल्याला काय करायचंय, सी चे कोऑर्डिनेट काढायचे. आता बीसी काय झालेलं सांगा, वाय ऍक्सिसला काय सांगा, पॅरलल लाईन आहे. हे डेफिनेटली काय करू शकतो सांगू शकतो, तर ह्याचे कोऑर्डिनेट एक्स कोऑर्डिनेट काय असणार सांगा, तोच असणार, x2 असणार. कारण हा काय पॅरलल लाईन आहे, त्यामुळे इथे x2 असेल तर त्या संपूर्ण लाईनवर काय असणार आहे सांगा, x2 असणार आहे. आणि ही काय सांगा, एसी पॅरलल टू वाय एक्स ऍक्सिस आहे, त्यामुळे y1 कोऑर्डिनेट कशाचा असणार आहे, C1 C चा पण असणार आहे. ए आणि सी चे वाय कोऑर्डिनेट काय असणार आहे, सेम असणार. हे आपल्याला एबीचे आपल्याला दिलेले आहे कोऑर्डिनेट, त्याच्यावरून आपल्याला काय मिळालं सांगा, की x1 एक्स सी चे कोऑर्डिनेट मिळाले, x2 आणि y1. आपल्याला फाइंड आउट काय करायचं, तर एबी ची व्हॅल्यू काढायची, एबी मधलं डिस्टन्स काढायचं. तर त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, तर पायथागोरस थेरमचा वापर करणार आहे. तर त्याच्या अगोदर आपण काय करूया, बीसीचे आपण कसं काढणार, तर डिस्टन्स बिटवीन बीसी. आपल्याला माहित आहे की बीसी आपण काय करतो, तर ती वाय ऍक्सिसला हे आहे, पॅरलल आहे, त्यामुळे आपण डायरेक्टली लिहू शकतो y2 मायनस 1. एसी ही पॅरलल टू एक्स ऍक्सिस आहे, त्यामुळे आपण एसी मधलं डिस्टन्स कसं काढणार सांगा, x2 मायनस x1. म्हणजे एसी मधलं मिळालं आणि बीसी मधलं मिळालं. आता आपल्याला काढायचंय डिस्टन्स ते एबी मधलं काढायचं. इथे 90 डिग्री होते, त्यामुळे हा काय झाला सांगा, राईट अँगल ट्रँगल झाला. ओके, काटकोन त्रिकोण झाला, त्यामुळे आपण पायथागोरस थेरम वापरू शकतो. AB स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. ओके, BC स्क्वेअर आपण बघितलाय, पहिल्यांदा मी काय लिहितो, AC स्क्वेअर लिहूया आपण. AC स्क्वेअर कसंही लिहिलं तरी चालेल, पण आपल्याला हे बरं पडेल. x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. आपल्याला काय पाहिजे, एबी पाहिजे. आपल्याला जे मिळालंय ते एबी स्क्वेअर मिळालं. आपण काय करणार सांगा, एबी इज इक्वल टू रूट ऑफ वर्गमुळात x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, हा आपला डिस्टन्स फॉर्म्युला झाला. याला आपण काय म्हणतो, अंतराचं सूत्र म्हणतो. एकदम एकदम सिंपल आहे बघा, x2 मायनस x1 y2 मायनस y1. हे कसं काढायचंय. आता केव्हा केव्हा काय केलं होतं समजा, एखादा पॉईंट तुम्हाला समजा इथे हा पॉईंट आहे समजा सी, आणि तिथून तुम्हाला ओरिजिन पासून काय करायचं, डिस्टन्स फाइंड आउट करायचंय. समजा या पॉईंट पासून डिस्टन्स फाइंड आउट करायचंय, तेव्हा काय असतं समजा, x1 ची व्हॅल्यू आणि y1 ची व्हॅल्यू काय असणार आहे, 0 असणार. तेव्हाही आपण काय करू शकतो, तर डिस्टन्स फॉर्म्युला आपण कसा वापरू शकतो, तर जेव्हा ओरिजिन असतं, जे स्टार्टिंग एखादा पॉईंट काय असतो, ओ या ठिकाणी, 0 या ठिकाणी असतो, म्हणजे ओरिजिन या ठिकाणी असतो, तेव्हा डिस्टन्स आपण काय करणार सांगा, आपण हे तर आपलं 0 झालं, हे पण 0 झालं, त्यामुळे डायरेक्टली आपण काय लिहू शकतो, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर लिहू शकतो, किंवा x2 लिहिलं तरी झालं. पण आपण एकच पॉईंट आहे, त्यामुळे आपण काय करणार, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर लिहू. म्हणजे ओरिजिनल पासून जर तुम्हाला डिस्टन्स फाइंड आउट करायचं एखाद्या पॉईंट, तर आपल्याला काय करणार आहे, तर x1 y1 0 असणार आहे, त्यामुळे दुसऱ्याचं काय करायचं, जे राहिलेले कोऑर्डिनेट आहे त्याचा स्क्वेअर करायचा आणि त्याचा वर्गमूळ काढायचा, ऍडिशन करून काय करायचं, वर्गमूळ काढायचं. ओके, तर हे आपला डिस्टन्स फॉर्म्युला झालाय. हेच मी तुम्हाला इथे लिहिलेलं आहे बघा, जे आपण प्रूव्ह केलं ते इथे लिहिलेलं आहे. डिस्टन्स फॉर्म्युला पण लिहिलेला आहे, आणि कोऑर्डिनेट ऑफ ओरिजिन जर आपल्याला दिलं, कोऑर्डिनेट ऑफ ओरिजिन 0 0 असतं, त्यामुळे आपण काय करू शकतो, टीचं ओरिजिन पासून डिस्टन्स काढायचं तर हा फॉर्म्युला डायरेक्टली वापरू शकतो. ओके, तर याच्याशी रिलेटेड काही उदाहरणं आपण काय करणार आहोत, सोडवणार आहोत. आणि जनरली तुम्ही सोडवणार आहे, पाच पाच काय करायचे, सोडवायचे बघा. तर तुमच्या पुस्तकातली मी उदाहरणं काय घेतलेली आहे बघा. आपल्याला काय करायचं, डिस्टन्स फाइंड आउट करायचं. तर पहिला प्रॉब्लेम आपण सोडूया, तुम्ही सांगता ते प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूया. एक पाहिजे तर प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून दाखवतोय,
डिस्टन्स बिटवीन ए बी काढायचं आहे. आपण आपल्याला माहिती आहे आपला फॉर्म्युला काय सांगा, x2 मायनस x1 स्क्वेअर y2 मायनस y1 स्क्वेअर. समजा हा आपण x1 घेतला, y1 x2 y2. ओके, फक्त त्याच्यामध्ये व्हॅल्यू घाला. x2 ची व्हॅल्यू काय सांगा, 4 आहे, मायनस 2 स्क्वेअर 1 मायनस 3 स्क्वेअर. ओके, तर आपल्याला काय माहिती आहे बघा, इक्वल टू 2 स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर म्हणजे त्याला 4 प्लस 4 इक्वल टू 8. बघा बरोबर आहे का, बघा झाले, सगळ्यांना जमलंय. सर रूट 8 ना. रूट एट इक्वल टू काय येणार सांगा, हे आपण 4 × 2 लिहू शकतो. 4 × 2 म्हणजे त्याला 2√4. ओके, त्याच्यातलं कुठलं सोडवायला पाहिजे एखादं आपण आणि सोडूया. बाकीचे तुम्ही सोडवा, फक्त काय करायचे, व्हॅल्यू घालायची आहे. कुठलं 6वं सोडूया आपण, काय तिसरं सोडवायला पाहिजे? हा, तुम्ही पण ट्राय करा, मी ट्राय करतो. ओके, तुम्ही पण ट्राय करा, मी पण ट्राय करतो. चला स्टार्ट करा. व्हॅल्यू फक्त घालायची आहे तिथे, डब्ल्यू आणि एक्स. मी डायरेक्टली इथे व्हॅल्यू घालतो. झालं, कोणाचं आहे फास्ट, हे आपण काय करूया, x1 y1 x2 y2 11 मायनस. इथे लक्षात घ्या, जेव्हा इथे बघा नेगेटिव्ह चिन्ह आहे तेव्हा हे इथे गडबड करू नका. तर मायनस आणि ब्रॅकेट मध्ये -7/2 करा. आता आपण काय करतो, चुकतो. स्क्वेअर प्लस 4 मायनस 4 याचा आन्सर तो 0 येणार आहे. झालंय कोणाचं? हे आन्सर 0 येणार आहे. फक्त पहिल्याच आपल्याला काढायचं. इक्वल टू काढले कोणी, 29/2 -7चा स्क्वेअर म्हणजे 49 होणार, अपॉन 4 होणार. बरोबर आहे, बरोबर आहे का? अपॉन 2. हा, अपॉन 2, सॉरी. अरे 49 नाही होणार आहे, बाहेर येणार ना ते, नंतर स्क्वेअर करायचं आपल्याला. मायनस मायनस प्लस होणार, 7/2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 2 11 20 29 अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर आहे, बरोबर आहे का? हो सर. आणि याचा आपल्याला काय करायचंय, स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काढायचा म्हणजे त्यांचं आन्सर ते. स्क्वेअर परत काढत बसायचं नाही, आन्सर येणार. आणि कुठल्या याच्यातलं सोडवायला पाहिजे, काय जमेल? तिसरं सोडवायला पाहिजे, काय जमेल? बाकी जमेल बोलते सर. जमेल. ओके, सोडवा बघा, एकदम सिंपल आहे. फक्त ह्याच्यामध्ये व्हॅल्यू घाला आणि अशा मिस्टेक करू नका, मायनस मायनस वगैरे बघा. ओके, नेक्स्ट बघा. तर आपल्याला काय सांगितलंय की पुढचा प्रॉब्लेम आहे तो कोलिनियर. कोलिनियर म्हणजे काय, किंवा एकरेषीय म्हणजे काय? समजा 3 पॉईंट कोलिनियर केव्हा असतं, समजा आपल्याला 1 पॉईंट दिलाय, 2 आणि 3 पॉईंट दिले. तर समजा मी हे काय केलं, हे 2.3 समजा हे 3 पॉईंट कोलिनियर म्हणजे एका लाईनवर असायला पाहिजे. तर आपल्याला काय असायला पाहिजे, तर याचं डिस्टन्स प्लस याचं डिस्टन्स इक्वल टू याचं डिस्टन्स असायला पाहिजे. तर ते काय असतात, जनरली कोलिनियर असतात. हा, आपल्याला काय करावं, जेव्हा कोलिनियर म्हणून सांगितलेलं असतं तेव्हा पहिल्यांदा AB काढायचं, AC काढायचं आणि BC काढायचं. आपण 1 2 सोडूया याच्यातली. तर पहिल्यांदा मी ABचं डिस्टन्स काढतोय. AB इज इक्वल टू 2 - 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस
-5 -3 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, तर हे आपल्याला किती मिळते बघा, 1 स्क्वेअर म्हणजे 1 झाला, प्लस मायनस मायनस प्लस झालं 3, -2 चा स्क्वेअर म्हणजे 4 झाला. बरोबर आहे, √5 बरोबर आहे का? हॅलो, हो सर. ओके. नंतर आपण काढूया बीसी काढूया. -4 -2 स्क्वेअर -4 -2 स्क्वेअर प्लस 7 -5 स्क्वेअर. हे 6 स्क्वेअर येत आहे, 36 झाले. 12चा स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर. बरोबर आहे, 12 स्क्वेअर म्हणजे आपण डायरेक्टली लिहू का? मी डायरेक्टली लिहितो. 7 बीसी घेतोय ना, आणि -4 -2, ओके बरोबर आहे, प्लस 12 180 येतो. 180 आपण 5 ने भाग जातो, 180 ला जातो. कसं लिहू शकतो? 36 into 5. 15 राहिले 5 into 5. ओके, म्हणजे 6√5 झाले. ओके, नंतर आपल्याला काढायचंय एसी काढायचंय. एसी इज इक्वल टू काय होणार सांगा? -4 -1 स्क्वेअर प्लस 7 -3 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 5 चा स्क्वेअर 25 प्लस 10 चा स्क्वेअर 100. 125 येतं. 125 म्हणजे 25 into 5 हे 5√5 येतं. ओके, आता इथे जर बघितलं बघा, इथे काय नाही म्हणजे 1 आहे. हे जर आपण काय केलं, AB प्लस AC केलं तर आपल्याला काय मिळतं सांगा? 1√5 प्लस 5√5 इज इक्वल टू 6√5 मिळतं. आणि ते आपलं बीसी आहे. म्हणजे काय झालं सांगा, 2 जर आपण ऍड केले AB प्लस AC तर आपल्याला काय मिळते सांगा? बीसी मिळते. म्हणजे डेफिनेटली हे पॉईंट काय असणार आहे? कोलिनियर असणार. क्लिअर? हॅलो, हो सर. आणि त्याच्यातलं कुठलं घ्यायला पाहिजे? काय जमेल? कुठलं घेऊ का त्याच्यातलं? जमेल सर. जमेल. जमेल सर. ओके, एकदम सिंपल आहे बघा. पहिल्यांदा LM काढा, MN काढा आणि LN काढा. नंतर नेक्स्ट फाइंड पॉइंट ऑन द एक्स ऍक्सिस. मी परत एकदा इथे काढतो बघा. जेव्हा पॉइंट जेव्हा एक्स ऍक्सिस वर असतो तेव्हा त्याचा कुठला कोऑर्डिनेट 0 असणार आहे? एक्स कोऑर्डिनेट का वाय कोऑर्डिनेट? Y coordinate. वाय कोऑर्डिनेट 0 असणार. तो पॉइंट आपण कसा लिहू शकतो? x,0 लिहू शकतो. एक्स विच इज इक्विडिस्टंट फ्रॉम AB. ए आणि बी असणार आहे. म्हणजे आपण काय करू शकतो, समजा याला आपण नाव दिलं सी नाव दिलं, तर AC इज इक्वल टू काय असणार सांगा? BC असणार. ओके, आपल्याला माहिती आहे AC म्हणजे सी चे कोऑर्डिनेट माहिती आहे 0 आणि x आणि 0 आहे. मग ते कोऑर्डिनेट आपण काय करणार, पर्यंत एसीचं काढूया, किंवा आपण असं पण लिहू शकतो AC² इज इक्वल टू BC². असं पण लिहू शकतो. लक्षात आहे, AC² इज म्हणजे आपल्याला रूट आपल्याला इथे जाणार, कारण AC काढताना आपल्याला रूट द्यावा लागतो बघा, म्हणजे वर्गमुळात द्यावं लागतं. आपण असं लिहिलं तरी चालेल, किंवा कन्फ्युज असाल तर आपण पहिला AC आणि BC करूया. AC कसं येणार सांगा? ए आणि सी कसं येणार? हे आपल्या समजा आपण x1 हा धरूया, y1 हा धरूया, x2 धरूया, y2 धरूया. कसं येणार? हॅलो, कसं येणार? समजा हा x1 झाला, x2 म्हणजे आपण काय लिहू शकतो? x - -3
ब्रॅकेट स्क्वेअर आणि काय लिहिणार 0 प्लस 0 मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू बीसी आपण काढूया. बीसी साठी काय करणार तुला आपला x2 झाला x2 मायनस म्हणजे x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 0 मायनस 4 म्हणजे प्लस होणार ते ब्रॅकेट. ओके, आता स्क्वेअर रूट काढण्यापेक्षा आपण काय करणार ते स्क्वेअर केलं तरी चालेल म्हणजे डायरेक्टली आपल्याला हे मिळेल बघा दोघांचा जर आपण स्क्वेअर केला तर. ओके, त्यामुळे याचा आन्सर किती येते बघा x मायनस मायनस म्हणजे प्लस झालं स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर म्हणजे 16 झालं इक्वल टू x मायनस 1 स्क्वेअर प्लस मायनस मायनस 4 म्हणजे 16 झालं. झालं एवढं? हॅलो, हो. बरोबर आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं तर काय झालं सांगा दोन्ही बाजूला 16 आहे तेव्हा आपण कॅन्सल करू शकतो का ते दोन्ही? नाही होणार, होऊ शकतं. आपल्याला हे काय करायचं सॉल्व्ह करायचं. x प्लस 3 चा स्क्वेअर म्हणजे काय ना सांगा x प्लस 3 ब्रॅकेट x स्क्वेअर प्लस 6x प्लस 9 बरोबर आहे इक्वल टू x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1. ओके, आता इथे जर बघितलं तर x स्क्वेअर आहे 6x मायनस 2 म्हणजे 8x आलं इज इक्वल टू 1 मायनस 9 मायनस 1. त्यामुळे आपल्याला काय मिळते सांगा x इज इक्वल टू मायनस 1 मिळते. बरोबर आहे? हॅलो, x ची व्हॅल्यू काय मायनस 1 मिळाली पण आपल्याला x एक बिंदू शोधा म्हणून सांगितलं म्हणजे बिंदू म्हणजे काय असणार सांगा -1 आणि 0 असणार. x कोऑर्डिनेट त्याचा काय असणार आहे y कोऑर्डिनेट 0 असणार आहे. त्यामुळे हा काय आला त्याचा कोऑर्डिनेट झाला म्हणजे जो बिंदू पाहिजे तो आपल्याला इथे मिळालेला आहे. ओके, समजलं सगळ्यांना? हो सर. ओके, हो सर. नेक्स्ट हे सोडू करू शकाल तुम्ही सोडू शकाल तर सोडूया आपण. आपल्याला काय सांगितलंय की राईट अँगल ट्रायंगल आहे का नाही ते फाइंड आउट करायला सांगितलं. मग काय करावं लागेल पहिल्यांदा काढूया का आपण PQ ची व्हॅल्यू काढा QR ची व्हॅल्यू काढा आणि PR ची व्हॅल्यू काढा आणि एक दोघांचे स्क्वेअर ऍड केल्यावर तिसऱ्याचा स्क्वेअर होतो का हे आपल्याला काढूया नाही तर चला पहिल्यांदा PQ काढूया. PQ इज इक्वल टू रूट ऑफ आपण काय करूया 2 मायनस मायनस 2 म्हणजे काय होणार सांगा प्लस 2 होणार स्क्वेअर आणि 2 y कोऑर्डिनेट 2 मायनस 2 होता हे 0 येणार आहे. ओके, म्हणजे काय होणार सांगा 2 मायनस 4 चा स्क्वेअर म्हणजे काय येणार सांगा रूट ऑफ 16 आहे ना इज इक्वल टू 4 मिळालं. नंतर आपण काढूया QR इक्वल टू 2 मायनस 2 म्हणजे परत 0 होणार प्लस 7 मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर हे काय होणार सांगा 5 चा स्क्वेअर 25 होता इज इक्वल टू काय येणार सांगा 5 येणार. आणि राहिलं आपलं PR इज इक्वल टू 2 मायनस मायनस 2 आहे 2 मायनस मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस PR 7 मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर हे 2 प्लस होणार आहे 4 चा स्क्वेअर 16 होणार आहे प्लस 25 म्हणजे काय होते सांगा 41 होते. ओके, रूट ऑफ 41. आपण जर 4 चा स्क्वेअर केला आपण बघूया PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर केला तर आपल्याला काय होते सांगा 4 चा स्क्वेअर P चा स्क्वेअर PQ स्क्वेअर म्हणजे काय आलं सांगा 16 झालं आणि QR स्क्वेअर म्हणजे 25 झालं आणि दोघांचं काय ते 41 येतं आणि तेच कशाचं आहे सांगा रूट ऑफ म्हणजे PR स्क्वेअर आहे कारण याचा स्क्वेअर केला तर काय होणार सांगा रूट 41 होणार
त्यामुळे आपण काय सांगू शकतो की हा राईट अँगल ट्रायंगल आहे, काटकोन त्रिकोण आहे, कारण याचा दोघांचा स्क्वेअर ऍड केल्यावर आपल्याला तिसऱ्याचा हायपोटेनसचा स्क्वेअर मिळेल. त्यामुळे आपण काय सांगू शकतो की हा राईट अँगल ट्रायंगल आहे हे सांगू शकतो. ओके, नंतर नेक्स्ट तुम्हाला पॅरलोग्राफ बद्दल काय माहिती आहे? तो पॅरलोग्राफ आहे की प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? हा समजा आपल्याला पॅरलोग्राफ आहे की नाही हे फाइंड आउट करायचंय, तर काय करणार? समजा आपला PRS बोल काय असतं? PQ इक्वल टू SR दाखवावं लागेल एकच किंवा दाखवावं लागेल? PS इक्वल टू QR. हा, दोन्ही दाखवावं लागेल. हे इक्वल टू हे. तर पहिल्यांदा तुम्ही काय करा, PQ काढा, PR काढा आणि PS काढा. PQ काढा, SR काढा पाहिजे तर पहिल्यांदा, म्हणजे ते इक्वल आहेत का बघा. ते इक्वल नसेल तर, एक जर इक्वल नसेल तर पुढे जायची गरजच नाहीये. अपोजिट साईड काय असायला इक्वल असायला पाहिजे. नंतर काय करा, PS काढा आणि QR काढा. तर ते फाइंड आउट करा. मी काढत नाही बघा. पहिल्यांदा PQ काढा, SR काढा, QR काढा आणि PS काढा. PS इक्वल टू QR आणि दुसरं काय असायला पाहिजे, PQ इज इक्वल टू SR असेल तर तो काय असणार सांगा, समांतर भुज चौकोन किंवा पॅरलोग्राफ असेल. क्लिअर? हे सोडवायला पाहिजे का सोडवणार तुम्ही? सोडवूया काय सोडवणार? सोडवतो सर. सोडवतो. ओके, चला मग नेक्स्ट बघा. समभुज चौकोन रॉम्बसच्या प्रॉपर्टी काय आहेत सांगा मला. रॉम्बस आहे की नाही ते केव्हा फाइंड आउट होऊ शकतो? रॉम्बस आहे. ऑल साइड्स आर इक्वल. ऑल साइड्स आर इक्वल, म्हणजे समजा आपल्याला PQRS दिले, कुठलं दिलंय त्याने? ABCD दिले. ABCD. पहिल्यांदा AB फाइंड आउट करा, BC फाइंड आउट करा आणि BC आणि AD फाइंड आउट करा. आणि काय असायला पाहिजे रॉम्बस साठी? रॉम्बस साठी आणि काय असायला पाहिजे? त्याच्या डायगोनल्स इक्वल नसतात. डायगोनल्स इक्वल नसतात, त्यामुळे तुम्हाला 6 काढावं लागेल. काय करावं लागेल? पहिल्यांदा AB काढा, BC काढा, CD काढा आणि AD काढा. आणि काय काढावं लागेल सांगा? AC अँड BD काढा, ते पण काढा. AC आणि BD असेल तर तो काय होणार सांगा? इक्वल असेल तर तो स्क्वेअर होणार. स्क्वेअर होणार, लक्षात आहे? त्यामुळे रॉम्बस आहे की फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं? AC आणि BD पण काढायचे. ते इक्वल नसतं का म्हणे. हे इक्वल असेल तर काय करणार तुम्ही? तो स्क्वेअर आहे म्हणून काढणार आहे. काढू शकाल ना? काय काढूया? हॅलो हॅलो, हा काढतो. काढता ना? ओके, चला नेक्स्ट. इफ X इज द डिस्टन्स बिटवीन पॉइंट दिलेला आहे आपल्याला. डिस्टन्स आपल्याला इथे दिलेलं आहे आणि एक X कोऑर्डिनेट नाही दिला एका पॉइंट, तर आपल्याला कसं काढता येईल? काय करावं लागेल सांगा आपल्याला? LM चं डिस्टन्स दिलेलं आहे. किती दिलेलं आहे आपल्याला? 10 दिलेलं आहे. मग इथे पण डिस्टन्स फॉर्म्युला वापरा. काय करणार सांगा? हे आपण डिस्टन्स फॉर्म्युला वापरूया. 1 - X ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 15 - 7 ब्रॅकेट स्क्वेअर. दोघांचे आपण स्क्वेअर करूया म्हणजे आपल्याला बरं पडेल. दोघांचे समजा आपण स्क्वेअर केलंय तर हे स्क्वेअर रूट गेलं म्हणजे काय मिळालं? 1 - X ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर. ओके, 100 इक्वल टू हे 1 - 2X प्लस X स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर. हे जर या बाजूला आणले तर आपलं 36 झाले. बरोबर आहे? 64 मायनस, ओके, 1 - 2X प्लस X स्क्वेअर. म्हणजे काय आलं सांगा? X स्क्वेअर मायनस 2X 2Y हे या बाजूला आणले तर आपले झाले 35 झाले इक्वल टू 0. आता याचे आपल्याला फॅक्टर्स फाइंड आउट करायचे. किती येणार फॅक्टर्स बघा? कोणकोणते फॅक्टर्स येणार याचे? 5 and -7. किती? X -7 आणि काय ना +5. +5 ना.
असं डायरेक्टली तुम्ही लिहू शकतो का 7×5 = 35. आपल्याला काय पाहिजे, निगेटिव्ह पाहिजे, ते मायनस साईन पाहिजे. त्यामुळे आणि इथे मायनस आहे बघा, त्यामुळे मोठ्याला काय देणार आपण, मायनस देणार आहे. ओके, त्यामुळे आपल्याला आन्सर काय मिळणार, x = एक तर +7 असणार किंवा x = 5 असणार. ओके, दोन्ही आन्सर होऊ शकतात, -5 सॉरी. आणि आपण काय कन्सिडर करणार, x - 7 = 0, म्हणजे x = 7 झाला. आणि दुसरं काय असणार आहे, x + 5 = 0, x = -5. हे दोन्ही आन्सर त्याची असू शकतात. ओके, -5 किंवा 7. इक्विलॅटरल ट्रायंगलची प्रॉपर्टीज काय, इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय, ऑल sides equal. ऑल साइड इक्वल. काय करावं लागेल आपल्याला, इथे काय करावं लागेल, AB BC AB काढा, डिस्टन्स. AB BC काढा आणि AC काढा. मी सोडवायला पाहिजे का, कारण तिथे 1 + 2 रूट वगैरे असं दिसते. सोडूया का, जमेल? हॅलो, सोडूया, हो. चला सोडूया. AB काढूया पहिल्यांदा. AB = AB 1 - 1 square plus 6 - 2 square. 1 - 1 गेलं, 4 16 √16 म्हणजे काय, काय सांगा, 4 येतं. ओके, नंतर काय करूया, BC काढूया. C = 1 + 2√3 - 1 square plus 4 - 6 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, इथे बघा प्लस आणि -1 गेलं, सिंपल आहे तसं. 2√3 चा स्क्वेअर किती येणार सांगा, पहिल्यांदा 2 चा स्क्वेअर करायचा आणि √3 चा स्क्वेअर करायचा. 2 चा स्क्वेअर 4 झाला आणि √3 चा 3 झाला, म्हणजे काय आला, 12 झाला. 12 + 4 = √16 = 4. AB झालं, BC झालं आणि AC. AC 1 + 2√3 - 1 square plus 4 - 2 ब्रॅकेट स्क्वेअर. इथे पण 1 1 गेलं, म्हणजे आपल्याला मगासारखं 12 मिळालं आणि हे पण काय मिळालं, 4 मिळालं, म्हणजे √16 = 4. इथे जर बघितलं तर AB = BC = काय सांगा, AC आहे. त्यामुळे तो काय असणार आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल असणार आहे. एकदम सिंपल आहे बघा. ओके, इथे आपला 5.1 काहीतरी संपला. उद्या आपण 5.2 कम्प्लीट करूया आणि परवा आपलं 5.3 होऊन जाईल. ओके, चालेल, मग इथे आपण थांबतोय मग. चला.